गुड मॉर्निंग स्टुडंट. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरण भूगोलाच्या अंतर्गत प्रदूषण ह्या प्रकरणाचा अभ्यास करत होतो, ज्यामध्ये पहिला जो प्रकार आहे प्रदूषणाचा हवा प्रदूषण, त्याची व्याख्या, त्याचे कारणं, परिणाम आणि हवा प्रदूषण थांबवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आज आपण जलप्रदूषण हा तो प्रदूषणाचा दुसरा प्रकार आहे याविषयी चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये जलप्रदूषण म्हणजे काय, त्याची व्याख्या, प्रदूषणाची कारणं, त्याचे परिणाम आणि प्रदूषण ही जी समस्या आहे ही थांबवण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता साधारणतः जलप्रदूषण म्हणजे काय? आता कोणत्याही नैसर्गिक अथवा इतर मार्गांनी बाहेरून आलेल्या घटकांमुळे पाणी पुरवठा दूषित किंवा सदूषित होऊन जीवसृष्टीला घातक ठरून त्याच्या विषारीपणाचं कारण जे आहे हे पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणं, विकृत दिसणं, बेचव असणं आणि साथीचे रोग पसरणं, ज्याला आपण जलप्रदूषण असे म्हणतो. त्यासाठी अनेक कारणं आहे, जसं कारखान्यांमध्ये दूषित पाणी नदीमध्ये सोडलं जातं किंवा सांडपाणी नद्यांमध्ये सोडलं जातं, त्यामुळे पाणी जे आहे हे दूषित होतं आणि पिण्यायोग्य राहत नाही, ज्याला आपण जलप्रदूषण असे म्हणतो. मग त्या जलप्रदूषणाची कारणं कोणती? साधारणतः जलप्रदूषणाची 2 कारणं सांगितली जातात. पहिलं म्हणजे नैसर्गिक कारणं आणि दुसरं म्हणजे मानवनिर्मित कारण. नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणे. नैसर्गिक कारणांचा विचार जर केला तर वातावरणामधील काही वायूंचं पाण्यामध्ये विरघळणं. वातावरणामध्ये विविध प्रकारचे वायू आहेत, या वायूंचं पाण्यामध्ये विरघळणं. तर जसं पावसाचा पहिला थेंब जमिनीवर येतानाच हवेतील जो कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन ऑक्साईड आहे इत्यादी वायुरूप घटक, तसेच धूलिकण, सूक्ष्म जीवाणूंचा आपल्याला आपल्यामध्ये सामावून घेतात आणि जमिनीवर पडताक्षणी जमिनीचे बहुतांश गुणधर्म ते अंगीकारतात. त्यामुळे पाण्यात विविध घटक आणि क्षार हे विरघळलेले असतात. दुसरं म्हणजे खडकांमधील काही द्रव्यांच्या क्षारांचे आणि काही विषारी संयुगांचे पाण्यामध्ये विरघळणे. साधारणतः पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जसे खडकांचे 3 प्रकार आहे, अग्निजन्य खडक, स्तरित खडक आणि रूपांतरित खडक. खडकांमध्ये विविध प्रकारची खनिजं आढळतात, मूलद्रव्य आढळतात. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध घटक, विशेषतः खडक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण खनिज द्रव्यांचं एक संघटन असतं. आपण खनिजांचं मिश्रण म्हणजे खडक असे म्हणतो. त्यावर बाह्य कारखान्यांकडून येणारे कायिक आणि रासायनिक अपक्षयाची जी क्रिया आहे हे जलप्रदूषणाला हातभार लावत असतात. म्हणजे जमिनीवरून पाणी वाहताना त्यामध्ये खडकांमध्ये असणारे कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, सोडियम, पोटॅशियम यासारखे मूलद्रव्यांपासून निर्माण होणारे विषारी संयुगे जे आहे ही पाण्यामध्ये मिसळतात. त्यामध्ये सैंधव असेल, जिप्सम यासारखी खनिजं साध्या पाण्यातही विरघळत असतात. त्यामुळे सुद्धा पाणी जे हे दूषित व्हायला सुरुवात होत असते. त्यानंतर पाण्यामध्ये माती आणि गाळ वाहून आणला जातो, त्यामुळे सुद्धा पाणी गढूळ बनतं. पाण्यामध्ये जीवजंतू, मासे, जलचर प्राणी, वनस्पती यांच्या कुजण्याच्या क्रियासुद्धा होतात, त्यामुळे सुद्धा बऱ्याच प्रमाणात जलप्रदूषणाची समस्या निर्माण होत असते. त्यानंतर बऱ्याच वेळा बघा पुराच्या समस्या असतील, दुष्काळ असेल किंवा भूकंप असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात सुनामीच्या लाटा असतील, ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक मृत्युमुखी पडतात, जनावरे मृत्युमुखी पडतात. तुम्ही मागच्या वर्षी बघितलं असेल की सातारा, सांगली, कोल्हापूरला जेव्हा पुराची समस्या निर्माण झाली होती, खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्राणी हे मरण पावलेले होते आणि ही मरण पावलेले जे प्राणी आहे हे त्याच ठिकाणी कुजले जातात, त्यांचे अवशेष जे आहे त्या पाण्यामध्ये मिसळले जातात. म्हणजे मृतदेह कुजतात, रोगजंतूंचा प्रसार होतो, आगी लागतात, झाडे उन्मळून पडतात, पाण्याबरोबर त्यांचं वहन जलाशयातून होते. त्याचबरोबर पाण्यामध्ये वाढणारे शैवाल आणि जलपर्णीसारखे ज्या वनस्पती आहे या वनस्पती ऑक्सिजन मिसळण्याच्या क्रियेमध्ये अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे सुद्धा जलप्रदूषणाची क्रिया या ठिकाणी घडून येत असते. हे झाले नैसर्गिक कारणे. पुढे आहे मानवनिर्मित कारणे, ज्यामध्ये घरगुती सांडपाणी असेल, नागरीकरण, औद्योगिकरण, कृषी, लोकसंख्या किंवा मानवी अनास्था किंवा जलवाहतूक या सगळ्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणाची समस्या निर्माण होत असते. आता सांडपाण्याच्या स्वरूपामध्ये गटारीमधून नदी किंवा सरोवरांमध्ये पाणी सोडलं जातं. तैलयुक्त, केशयुक्त, काजळीयुक्त, साबण, अपमार्जकांनी मिश्रित सांडपाणी जे आहे हे जलप्रदूषणाचा मुख्य स्रोत बनलेले आहेत. दुसरं म्हणजे नागरीकरण. नगरामधील घराघरातून बाहेर पडणारं सांडपाणी, मैला पाणी, कपड्याच्या रासायनिक धुलाईचे पाणी, सार्वजनिक पाणी पुरवठ्यातून वाहणारं पाणी, झोपडपट्ट्या, बकालवस्त्यांमधून वाहणारं पाणी, चरबीयुक्त आम्ले, सार्वजनिक स्वच्छतेसाठीची औषधे, कीटकनाशके, छोट्या उद्योगातून बाहेर पडणारी दूषितके, कागद, प्लास्टिक, रबर, फडकी असे जे त्याज्य पदार्थ आहे हे त्याज्य पदार्थ मोठ्या मोठ्या गटारींमधून नद्या जलाशयांमध्ये सोडली जातात, ज्यामुळे सुद्धा जलप्रदूषणाची समस्या वाढायला मदत होत असते. त्यानंतर पुढे आहे नागरीकरण किंवा औद्योगिकरण. औद्योगिकरणाचा विचार जर केला तर पेट्रोकेमिकल
खत कारखाने असतील, तेल शुद्धीकरण कारखाने असतील, कागद उद्योग, वस्त्रोद्योग, साखर कारखाने, लोहपोलाद, खाणकाम, कोळसा, काच उद्योग, औषधे, रबर, प्लास्टिक अशा अनेकविध उद्योगांमधून मोठमोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो आणि तितक्याच प्रमाणामध्ये त्याज्य पाणी जे आहे हे पाणी नद्यांमध्ये सोडलं जातं, ज्यामुळे जलप्रदूषणाच्या समस्येमध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. हे जे पाणी असते ह्या पाण्यामध्ये तांबे, जस्त, शिसे, पारा यासारखे जे धातू आहे, अपमार्जके आहे, स्निग्ध पदार्थ आहे, मेण, काजळी, तेल, आम्ल, अल्क, कार्बोनेट्स, अल्कोहोल, सायनाइड, आर्सेनिक, क्लोरीन असे विषारी पदार्थ ह्या पाण्यामध्ये सोडले जातात, ज्यामुळे नदीचं जे पाणी आहे हे दूषित व्हायला सुरुवात होत असते. त्यानंतर पुढे आहे कृषी. शेतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो, कीटकनाशकांचा वापर केला जातो. विशेषतः नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे जे खतं आहे या खतांचा शेतामध्ये सर्रास वापर केला जात असतो. कीटकनाशके, बुरशीनाशके, कृमीनाशके, कृतकनाशके इत्यादींचा वापर अमर्याद होत असताना त्यातील बरीच कीटकनाशके जे आहे हे अविघटनकारी असल्याने अनेक वर्ष टिकून राहतात, त्यामुळे सुद्धा जलप्रदूषणाला त्यामुळे सुरुवात होत असते. त्यानंतर लोकसंख्या आणि मानवी अनावस्था. वाढती लोकसंख्या आणि मर्यादित जलस्रोत यांचा परिणाम हा जलप्रदूषणावर व्हायला सुरुवात झालेली आहे. सर्व त्याज्य गोष्टींचे विसर्जन जलाशयांमध्ये केले जाते, त्यामुळे आंघोळ, कपडे धुणे असेल, भांडी धुणं असेल, जनावरे धुणं, मृतावशेषांना जलार्पण असेल अशा अनेक कारणांमुळे नद्यांना, विहिरी, ओढे, तळी, सरोवरे यांना उकिरड्याची ठिकाणं बनलेली दिसून येतात. तेथे सडण्याची क्रिया ही अव्याहतपणे सुरू असते, त्यामुळे जलप्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्यानंतर शेवटचं आहे ते म्हणजे जलवाहतूक. आता पर्यटनाचा होणारा विकास असेल किंवा जलविहार असेल किंवा किनारी भागाशी संपर्क, मालवाहतूक असेल, मासेमारी इत्यादी कारणांसाठी जलवाहतूक ही यांत्रिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे खनिज तेल जे आहे ह्या खनिज तेलांचे कधीकधी असं होतं की खनिज तेल वाहतुकीच्या वेळेस बऱ्याच वेळा गळती होऊन सागरातलं पाणी किंवा नद्या नाल्यांमधलं पाणी जे आहे हे दूषित व्हायला सुरुवात होत असते. मग या खनिज तेलाचे तवंग निर्माण होऊन जलतापमानामध्ये वाढ होते, जलपृष्ठाची प्रचंड घुसळण होऊन जलचर आणि जलवनस्पती जे आहे या जलवनस्पतींवर त्याचे परिणाम होत असतात. म्हणून नैसर्गिक कारणे असो किंवा मानवनिर्मित कारणं असते, या विविध कारणांमुळे जलप्रदूषणाची जी समस्या आहे ही दिवसेंदिवस वाढताना दिसून येते. मग हे जलप्रदूषणाचे परिणाम काय घडून येत आहेत? तर साधारणतः जलप्रदूषणाचा परिणाम पहिला म्हटलं तर भौतिक बदलांचा परिणाम. आता भौतिक बदल म्हणजे पाण्याचा भौतिक बदल, त्याचा रंग बदलतो, गंध बदलतो, चव बदलते, तापमानामध्ये वाढ होते, कमी जास्त प्रमाणात गढूळता असेल, तेल तवंग असेल, यावरून असं स्पष्ट होतं की अशा पाण्यामध्ये प्रकाश संश्लेषण हे थंडावतं. प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे या क्रियेला त्या ठिकाणी वाव मिळत नाही, कमतरता आढळते. त्यामुळे प्राणवायूची कमतरता त्या ठिकाणी निर्माण होऊन जलपरिसंस्था ज्या आहे या जलपरिसंस्था धोक्यात येऊ लागलेल्या आहे. या अगोदर आपण जलपरिसंस्था सुद्धा अभ्यासल्या. मग अशा पाणी जर दूषित होत राहिलं तर परिसंस्थांमध्ये बिघाड निर्माण होत असतो. पाणी जे आहे हे जीवाणू, विषाणू आणि इतर कृमींच्या वाढीस पोषक असल्याने कॉलरा, विषमज्वर, आमांश असे आजार सुद्धा पसरत असतात. दुसरं म्हणजे विषारी रासायनिक द्रव्यांचा परिणाम. आता विषारी धातू, पारासारखे जे धातू आहे या धातूंमुळे अवयवांना बधिरता येते, बहिरेपणा, दृष्टिदोष, मानसिक असंतुलन असे शरीरावर विपरीत परिणाम होत असतात. मग कॅडमियमयुक्त जलसंपर्काने इटाई किंवा ओऊच हा जो रोग आहे हा रोग होत असतो. यामध्ये हाडांमधून व सांध्यांमधून प्रचंड वेदना होतात व ते ठिसूळ बनतात. शिशांमुळे डोकेदुखी, अवयवांवर नियंत्रण नसणे, हिरड्या निळसर होणे, मेंदूज्वर, मूत्रपिंडांचे विकार या ठिकाणी आढळून येतात. दुसरं म्हणजे आम्ल आणि अल्कली. वेगवेगळ्या कारखान्यांमधून किंवा उद्योग केंद्रामधून जे द्रवयुक्त पदार्थ बाहेर टाकले जातात त्यामध्ये आम्लता आणि अल्कलता यांचं प्रमाण अधिक असतं. अशा पाण्यामुळे सूक्ष्मजीव, जलचर जगू शकत नाही. त्यानंतर खते आणि कीटकनाशके. प्रदूषित पाण्यामुळे विषबाधा, मळबळ, जुलाब, नत्रयोग, त्यानंतर श्वसनाचे विकार, गर्भावर विपरीत परिणाम, कॅन्सर, रक्तक्षय अशा अनेक घातक परिणामांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. त्यानंतर असेंद्रिय द्रव्य पाण्यात चटकन मिसळत असल्याने दात ठिसूळ होणे, पिवळे होणे, हाडांचे सांधे दुखणे, प्राण्यांमध्ये विकलांगता येणे, शरीर खडणे असे दुष्परिणाम त्या ठिकाणी दिसून येतात. तिसरं म्हणजे सुपोषण परिणाम. म्हणजे जेव्हा रासायनिक खते अपमार्जकांद्वारा अतिरिक्त प्रमाणात जलाशयामध्ये येतात तेव्हा जलपोषण क्षमता जी आहे ही वाढून जलकुंभी, जलपूर्णी आणि शेवाळ जोमाने वाढू लागतात. तर शेवाळ बहार ही जी क्रिया आहे या क्रियेने जलचरांना ऑक्सिजन मिळण्यास अडथळे येऊन ते मरूसुद्धा शकतात किंवा कुसतात. वनस्पती कुसतात, सूक्ष्मजीव किंवा कीटक जे आहे हे जोमाने वाढतात, दुर्गंधी पसरते, ज्यालाच आपण सुपोषण परिणाम असे म्हणतो. त्यानंतर सूक्ष्मजीवांचा होणारा परिणाम.
कॉलरा, टायफॉइड, हगवण, जुलाब, क्षय, विषमज्वर यांना जीवाणू तसेच कावीळ रक्तसंबंधामधील विषाणू हे कारणीभूत ठरत असतात. याशिवाय जंत, हत्तीरोग, जळू अशा आजारांची लक्षणं किंवा आपल्याला या ठिकाणी आढळून येत असतात. म्हणजे जलप्रदूषण ही जी समस्या आहे, हवा प्रदूषण जितकं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे जलप्रदूषणाची समस्यासुद्धा सोडविणं गरजेचं आहे. मग जलप्रदूषणाची समस्या आपल्याला सोडवायची असेल तर त्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो किंवा त्याचं संवर्धन कशा पद्धतीने करू शकतो. ज्यासाठी 2 भाग आहे. पहिलं म्हणजे नैसर्गिक उपाय, दुसरं म्हणजे प्रक्रिया यंत्रणा. तर नैसर्गिक उपाय कोणते? पाणी हा सजीव सृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे पाणी हा घटक नैसर्गिकरित्याच सूर्यप्रकाश, वहनाची क्रिया, गाळखाली बसणे, ऑक्सिजन मिसळणे, वनस्पती, सूक्ष्मजीवांची वाढ याद्वारे सौम्यते किंवा प्रक्रियेने शुद्ध होत असते. मग आता प्राथमिक प्रक्रिया किंवा भौतिक प्रक्रिया जर म्हटल्यात यात अविद्राव्य घटक म्हणजे कागद असेल, काच, प्लास्टिक, लाकडांचे तुकडे, वनस्पती, प्राण्यांचे अवशेष, तरंगणारे घनपदार्थ हे बाजूला काढले पाहिजे, जेणेकरून होणारं प्रदूषण जे आहे आपल्याला थोड्या प्रमाणात थांबविता येऊ शकतं. दुसरं म्हणजे द्वितीयक प्रक्रिया किंवा ज्याला आपण जैविक प्रक्रिया म्हणतो, ज्यामध्ये जैविक घटकांमार्फत प्रक्रिया होते. सूक्ष्मजीवाणूंमार्फत म्हणजे जीवाणू, शेवाळ, बुरशी यांच्याकडून सेंद्रिय टाकाऊ पदार्थांचं विघटन करून प्रदूषणाची तीव्रता कमी केली जात असते. तिसरं म्हणजे तृतीयक प्रक्रिया, ज्यामध्ये रासायनिक प्रक्रिया असते. यात साकलीकरण, अवसादन, अभिशोषण, ऑक्सिडीकारक सहाय्यकांचा उपयोग, त्यानंतर ह्या ज्या सगळ्या पद्धती आहे या सगळ्या पद्धती वापरून जलशुद्धीकरण केलं गेलं पाहिजे. दुसरं आहे प्रक्रिया यंत्रणा. मानवी वस्तीतील जे सांडपाणी आहे किंवा गटारी असेल, मैला असेल यांच्यावर प्रक्रियाकारक यंत्रणेमार्फत विविध अवस्थांमधून प्रक्रिया केली जाते व त्यानंतर ते पाणी शेतीसाठी वापरले जाते. म्हणजे दूषित पाणी हे स्वच्छ करून शुद्ध करून आपण ते शेतीसाठी वापरू शकतो. दुसरं म्हणजे जलप्रदूषण नियंत्रणासाठी सांडपाण्यावर विविध प्रक्रिया करून त्यांचा चिखलयुक्त गाळाचा सेंद्रिय भाग हा सक्रिय मळी तयार करून ओसाड प्रदेशामध्ये मातीचा थर दिला जातो, ज्यामुळे जलप्रदूषणाची होणारी जी समस्या आहे ती आपल्याला कमी करता येऊ शकते. त्यानंतर साखर कारखान्यातील मळी आणि मद्य उत्पादनानंतरचा जो निचरा असतो या दोन्हींचा वापर आपण इंधन निर्मितीसाठी करू शकतो. त्यानंतर विविध गोड्या पाण्याचे स्रोत किंवा जलीय परिसंस्था नष्ट करणाऱ्या जे जलकुंभी या वनस्पतींचा उपयोग करून जैविक खत निर्मितीसाठी आपल्याला करता येऊ शकतो. त्यानंतर शेतीमध्ये रासायनिक द्रव्य, खते, कीटकनाशके यांचा वापर जो आहे हा पण मर्यादित पद्धतीने केला पाहिजे, जेणेकरून जलप्रदूषण तर थांबेल त्याबरोबर मृदा प्रदूषणाची सुद्धा समस्या आपल्याला सोडवता येऊ शकेल. त्यानंतर जलविद्युत निर्मितीसाठी वापरलेल्या पाण्याचं तापमान वाढतं आणि त्यात प्राणवायू मिसळण्याची क्रिया मंदावते. मग असं जे पाणी आहे हे पाणी नदी जलाशयांमधून न सोडता त्याचा शेतीसाठी उपयोग केला जावा, जेणेकरून पाणी बचतही होईल आणि जलशुद्धीकरणसुद्धा आपल्याला राबवता येऊ शकेल. त्यानंतर नद्यांमध्ये सोडलं जाणारं डिटर्जंट्स असेल, साबण सोडा असेल किंवा हे जे पाणी आहे हे पाणी बॅक्टेरियांद्वारा नाश त्यांचा होऊ शकतो, पाण्यातील बॅक्टेरियांद्वारा नाश होऊ शकतो. पण अल्किल बेन्झिन, सल्फोनेट्स आणि पॉलिइथिलीन ग्लायकॉलस या गटातील डिटर्जंट्सवर बॅक्टेरिया हल्ला करत नाही, म्हणून या प्रकारचे डिटर्जंट जे आहे हे वापरणं आपल्याला सोडलं पाहिजे, जेणेकरून होणारं जे प्रदूषण आहे हे आपण थांबवू शकतो. मग पाण्यासारख्या जे जीवनावश्यक घटक आहे पदार्थांबाबत आपली जी अनास्था आहे, अज्ञान आहे, बेजबाबदारपणा आहे, यामध्ये आपल्याला विनाशास आपण कारणीभूत ठरत आहोत. मग ही जाणीव लोकांच्या प्रबोधनातून वाढीस लागणं गरजेचं आहे. जलाशयातून अनेक गोष्टींचं विसर्जन करणं, जनावरे आणि वाहने धुणे, कपडे धुणे, भांडी धुणे ह्या गोष्टी टाळून आपण पाण्याचा योग्य वापर जर केला तर निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहे हा आपण टाळू शकतो. ठीक आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो भाग आहे मृदा प्रदूषण त्याविषयी चर्चा करूया.